Welcome to AV number 14. Now we turn to next part, setting. What is the setting? सेटिंगला नैपथ्य असं म्हणतात किंवा जो देखावा आहे किंवा जिथे ते घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारची एक नैपथ्य ज्याला म्हणतो आपण तर ते नेमकं काय आहे कशा पद्धतीने ते परिस्थिती आहे ती त्यात त्यात सेटिंग असं म्हटलेलं आहे तर कादंबरीमधल्या सेटिंग संदर्भातली जी ॲक्टिव्हिटी आहे ती बघूया आपण विच ऑफ द फॉलोइंग आर यूज ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन द नॉव्हेल हाऊ डू दे हेल्प द कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट तर यातलं कोणतं विच ऑफ द फॉलोइंग आर यूज ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन द नॉव्हेल कादंबरीमध्ये कोणतं आहे की जे आपण ह्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचं वाहतुकीचं साधन म्हणून त्याचा वापर झालेला आहे हाऊ डू दे हेल्प द कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट आणि ते कशा पद्धतीने ते मदत करत आहे तर एलिफंट आहे ट्रेन आहे हॉर्स आहे स्टीमर आहेत या चारींचाही उल्लेख या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपण असं कुठलंही एक पात्र एक साधन काय आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही ऑल द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हेल्प फिलियस फॉग टू रिच द डेस्टिनेशन अहेड तर ऑल दीज एलिफंट ट्रेन हॉर्स स्टीमर ऑल दीज आर means of transport mentioned in the novel and it helps Phileas Fogg and his team to complete the journey around the world in 80 days. तर हे चारही माध्यमं त्या ठिकाणी त्याने वापरले होते त्यामुळे एक असं कुठले आपण निवडू शकत नाही आहे द बिगिनिंग ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज द सीन इन द प्रिझन इन द कस्टम हाऊस फ्रॉम देअर द नॉव्हेल मूव्स फर्दर फ्रॉम वन प्लेस टू अनदर We can explain all the places, spots where the incident took place. The most of the part of the setting of the extract is in London. Explain how the setting of the extract is suited to the theme of the novel. तर बघूया इथे त्याने जी परिस्थिती आहे द बिगिनिंग ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज सीन इन द प्रिझन तर आपण जर सुरुवात बघितली ह्या कादंबरीची ती सुरुवात जी आहे ती एका तुरुंगात त्या ठिकाणी दिसते आपल्याला कस्टम हाऊसचं ते एक तुरुंग आहे फ्रॉम देअर द नॉव्हेल मूव्ज फर्दर फ्रॉम वन प्लेस स्पॉट टू अनदर तर तिथून जी सुरुवात त्या ठिकाणी कादंबरी झालेली आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती पोहोचत असते पी कॅन एक्सप्लेन ऑल द प्लेसेस स्पॉट्स वेअर द इन्सिडेंट टूक प्लेस तर असे काही उदाहरणं आणि आपल्याला सांगायची आहेत असे स्पॉट्स सांगायचे आहेत की अशा जागा सांगायच्या आहेत की ज्या ठिकाणी ह्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत द मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ द सेटिंग ऑफ इन द एक्स्ट्रॅक्ट इज इन लंडन आणि मोस्टली त्या ठिकाणी ही जे सेटिंग आहे ते लंडनमधलं आहे एक्सप्लेन हाऊ द सेटिंग ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज सुटेड टू द थीम ऑफ द नॉवेल तर ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे की जे सेटिंग आहे ते ह्या संपूर्ण जे परिस्थिती आहे ती कादंबरीच्या आशयाला ती मिळतीजुळती आहे तिला सुसंगत आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ह्या ठिकाणी काही विशेष असे जे काही सेटिंग जी इथे जी आलेली आहे तर कस्टम हाऊस या ठिकाणी आलेलं आहे ती जे म्हणजे अशी परिस्थिती आहे कस्टम हाऊसमधली फिलियस फॉग वॉज डिटेन इन द कस्टम हाऊस अँड ही वॉज टू बी ट्रान्सफर्ड टू लंडन द नेक्स्ट डे त्यानंतर त्या ठिकाणी आलेलं आहे आपलं लिव्हरपूल नावाचं एक ठिकाण आलेलं आहे फिलियस हॅड अराइव्ड ॲट लिव्हरपूल ॲट 20 minutes बिफोर 12 ऑन द 21st of December. द जर्नी फ्रॉम लिव्हरपूल टू द रिफॉर्म क्लब where he was to meet his friends was 6 hours, but unfortunately he was stuck in custom house due to a false robbery charge on Fogg by Pix. Fogg was arrested in Liverpool. तर लिव्हरपूलला त्याला अटक झालेली आहे ते एक लिव्हरपूलची जागा घेतलेली आहे लंडन हे ठिकाण या ठिकाणी आलेलं आहे आफ्टर हिज रिलीज मिस्टर फॉग अरेंज टू ट्रॅव्हल बाय एक्सप्रेस ट्रेन टू लंडन बाय हँडसमली रिवॉर्डिंग द इंजिनियर A special train got Fogg along with Oda and his faithful valet to London. As he stepped from the train at the terminus, all clocks in London were striking 10 minutes before 9. Having made the tour of the world, he was behind 5 minutes and so had lost the vigor, thought he. The Savile Row नावाची जी एक कॉलनी ह्या ठिकाणी आलेली आहे जिथे तो राहतो आहे He returned home instead of going to Reform Club as he was under the impression that he had lost the vigor. He gave instructions to Passepartout to purchase some provisions and went to his domicile. The air at Savile Row was very grim, adding to the misery. The valet found the gas bill and discovered that the gas burner was burning for 80 days. आणि शेवटचा जे प्लेस आहे ते आहे रिफॉर्म क्लब जे इथे आलेला आहे
The five friends waited for Mr. Fogg. They tried in vain to trace him. They were not aware of his return to Savile Row as they waited with bated breath, thinking Fogg wouldn't make it by 9, the scheduled time to complete the challenge. At 57 seconds, the door of the saloon opened and the pendulum had not beat the 60 seconds when Fogg appeared, followed by an excited crowd. तर अशी काही ठिकाणांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इन द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट अँड बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. तर या ठिकाणी प्रत्येक जे पात्र इथे आलेलं आहे या पात्राचं काय काय डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इन द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट अँड बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. तर या ठिकाणाप्रमाणे प्रत्येक पात्राची जी वागण्याची पद्धत आहे आणि कथानकाचा हेतू आहे त्यानुसार आपल्याला या प्रत्येक ठिकाणाचं महत्त्व आपल्याला सांगायचं आहे की लिव्हरपूलचं महत्त्व काय आहे. लिव्हरपूल वॉज सेकंड बट फायनल डेस्टिनेशन बिफोर मिस्टर फॉग कुड मीट हिज फ्रेंड्स इन द रिफॉर्म क्लब. Fogg reached Liverpool at 20 minutes before 12 on 21st of December, so he thought. London. Mr. Fogg arrived at London by arranging a special train, bribing an engineer with a handsome reward. As he stepped on the platform, the clock struck 10 minutes to 9, so Mr. Fogg thought he had lost the bet. Third, Reform Club. The story and the journey around the world started at Reform Club, as five friends and Mr. Fogg accepted the wager for £20,000. We can say Around the World in 80 Days begins at Reform Club in England with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fallentin and John Sullivan led the bet. This is the beginning of the entire plot. Savile Row. Fogg lived a solitary life in Savile Row before his journeys around the world started. He closed himself up to others and cared little about what people thought of him. After his journey, he stepped back to his domicile Savile Row with his new companion Oda and his servant Passepartout. The house in Savile Row defines his reticence and withdrawn personality. And last one, Edinburgh. The real bank robber James Strand was arrested on the 17th December, 3 days before Fogg had been a criminal who was being desperately followed by the police. Now he was an honorable gentleman, mathematically pursuing his eccentric journey around the world. The transformation in Fogg's image was owing to the popular arrest that occurred in Edinburgh. तर ज्या एडिनबर्गमध्ये त्या ठिकाणी त्या खऱ्या चोराला अटक झालेली आहे त्या एडिनबर्गचं पण या ठिकाणी महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. Now we move to next. Select the correct options. Which of the following place in India is or are not mentioned in the extract of the novel? तर भारतामधल्या कोणत्या जागा ह्या ठिकाणी ह्या कादंबरीमध्ये मेन्शन केलेल्या नाही आहे. तर बॉम्बे, नऊ मुंबई, अलाहाबाद, चेन्नई, कॅलकटा, नऊ कोलकाता. प्लेसेस नॉट मेन्शन आर चेन्नई अँड अलाहाबाद. ह्या दोन जे ठिकाणं आहेत ते कादंबरीमध्ये आलेले नाही. ह्या दोघांचा उल्लेख आला आहे मात्र बॉम्बे आणि कॅलकटा ह्या दोघांचाही उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. फक्त अलाहाबाद आणि चेन्नईचा उल्लेख कादंबरीमध्ये कुठेही आलेला नाही आहे. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट जो मुद्दा आहे तो आहे थीम, म्हणजे आशय जो आहे या कादंबरीचा त्याबद्दल ॲक्टिव्हिटी आहे थीमबद्दल. फाइंड अँड एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ व्हेरियस एक्साइटिंग इन्सिडेंट इन द एक्स्ट्रॅक्ट. Write 4-5 sentences on the time theme of the extract. Find and explain the significance of various exciting incidents in the extract. तर जे विविध असे प्रसंग ह्या ठिकाणी आलेले आहेत ह्या विविध प्रसंगांचं महत्त्व ते आपल्याला सांगायचं आहे. तर इन्सिडेंट नंबर 1चा आपण बघितला आहे ह्या ठिकाणी. इन्सिडेंट नंबर 1, फिलियस फॉग, थॉमस फ्लॅनगॅन, सॅम्युअल फॅलेंटिन, जॉन सलिवन sitting by a fireplace in the Reform Club in England accepted the wager for £20,000 as they challenged Fogg, who strongly considered that one can complete a journey around the world in 80 days. Incident 2. Fogg embarks on his journey with his faithful servant Passepartout. Incident 3.
Fix, the detective, follows Fogg all over. Fix believes that Fogg is the bank robber who was rob a great sum for the Bank of England from the Bank of England. Incident 4. Fix puts obstacle in Fogg's path just so that he can arrest him whenever he gets a warrant from England. Incident 5. Fogg reaches London in time after traveling through Brindisi, Suez, Bombay, Calcutta, Hong Kong, Yokohama, San Francisco, New York, and finally Liverpool. Incident 6. Meets Oda in India as he happens to see her being carried to be offered in sati. Saves her and therefore protects her by making her his travel companion. Incident 7. He reaches Liverpool only to be arrested for a robbery that he never committed. Incident 8. Out from custom house he catches a train to reach London, realizing he arrived late by few minutes. Incident 9. Fogg proposes Oda and both agree to marry. As Passepartout approach Reverend Samuel, he realizes it's a Saturday, so they realize they are on time ahead of time. And last incident number 10. Fogg reaches the club 57 minutes to 9 and wins the wager. Now, write 4-5 sentences on the time theme of the extract. आता वेळेबद्दलची जी थीम इथे आलेली आहे त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ॲडव्हेंचर नॉवेल इज टाइम. इट इलुस्ट्रेट्स रिपीटेडली दॅट टाइम इज फिकल अँड आयदर वर्क्स फॉर और अगेन्स्ट देम. वेळ ही अतिशय महत्त्वाची असते, ती कदाचित आपल्या विरुद्ध जाऊ शकते, आपल्या बाजूने पण असू शकते. इन मेनी केसेस टाइम फॉइल्स देअर प्लॅन when the delays build up and ships and trains leave them, placing them in trouble. In the end, Fogg wins the bet and he gains a day when crossing the international date line. Ultimate message is that no one can control time. Time will work the way it wants to work and humans are at its mercy. तर वेळ ही वेळ असते आणि वेळ ही कशा पद्धतीने बदलेल याचा काही कोणीही भरोसा देऊ शकत नाही, असं त्या ठिकाणी वर्णन ह्या ठिकाणी आलेलं आहे. राईट 4 to 5 सेंटेन्सेस ऑन द मोरॅलिटी थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. तर जी नैतिकता आहे त्याबद्दल ह्या कादंबरीमध्ये काय आलेलं आहे त्याबद्दल ते 4 ते 5 ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. मिस्टर फॉग ऑलवेज हेल्ड अप द कडगेल्स टू सेव्ह मोरॅलिटी. Fogg's motivation to embark on such a crazy adventure had little to do with the money. Instead, he wanted to preserve his honor and prove his worth to the men of the Reform Club. He wanted to show that he can do what he sets to do. Fogg spends money along the way to show that richness are not what he is truly out for. But for Phileas Fogg, honor is more important than money. तर पैशापेक्षा त्या ठिकाणी सन्मान हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि कृत्रिम नैतिकतेचा भाग त्या ठिकाणी आलेला आहे. राईट द सेंट्रल आयडिया ऑफ द गिव्हन एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉव्हेल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. तर सेंट्रल आयडिया जी आहे ती आपल्याला लिहायची आहे ह्या संपूर्ण कादंबरीची प्रकरणाची. द सेंट्रल आयडिया ऑफ द गिव्हन एक्स्ट्रॅक्ट इज दॅट व्हेन वी सेट आवर हार्ट टू अचीव समथिंग द वे गेट्स पेव्ड. And with perseverance and sincere efforts, one can attain success. Throughout the journey, Fogg and his groups encountered obstacles standing in their way. अनेक वेळा त्यांच्यावर अडचणी आलेल्या आहेत प्रवास करताना, पण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला असेल आणि त्याच्या चिकाटी असेल तर निश्चित यश मिळतं असं याच्यावरून आपल्याला कळतं. Instead of getting bogged down, they utilize the challenges and with sincere deliberation come up with quick solution. Their रिलीज द मॅसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. कुठलीही समस्या ही समस्येला उत्तर त्या ठिकाणी असतं, फक्त चालत राहायला पाहिजे आणि प्रामाणिकपणे चाल असेल, प्रामाणिकपणे आपलं काम असेल तर निश्चितच त्या ठिकाणी यश मिळतं. हे ह्या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. तर चिकाटी असू देत आणि प्रयत्नांची कास असू देत हे फार महत्त्वाचं असतं. जस्टिस इज सर्व्ड डन इन द एंड एक्सप्लेन. शेवटी न्याय हा मिळालेला आहे आणि तो कशा पद्धतीने मिळालेला आहे ते ह्या ठिकाणी त्यांनी सांगितले की ते स्पष्ट करायचं आहे आपल्याला. तर ठीक आहे, आपण हिअर वी स्टॉप अँड टर्न टू नेक्स्ट पार्ट.